प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की आज पुन्हा एकदा प्रभूच्या कृपेने मला ही संधी मिळाली की त्याचं वचन तुम्हापुढे घेऊन यावं. आणि आज जो विषय या ठिकाणी आपण घेत आहोत, कारण सध्याची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे आणि त्याला आधारितच आजचा संदेश आहे. आणि प्रभूने जो विषय मला दिलाय तो याप्रमाणे आहे का आमचा उपाय हा पश्चाताप व नम्रतेमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. सध्या जी परिस्थितीमधून आपण चाललोय, तुम्हाला देखील माहिती आहे का कोणत्या स्थितीमध्ये मधून आपण चाललोय. आणि म्हणून जो देवाने मला विषय दिलाय, आणि हा फक्त विषय नाही परंतु आमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि पुन्हा मी सांगेल की विषय याप्रमाणे का आमचा उपाय हा पश्चाताप व नम्रतेमध्ये आहे. म्हणजेच थोडक्यात आमच्या प्रार्थनेचं उत्तर हे पश्चाताप व नम्रतेमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही सर्व, तुम्ही, मी, आपण सर्व, एक आव्हान आपल्या समोर आहे, एक भयानक परिस्थिती आपल्या समोर आहे आणि आपण सर्व या भयानक परिस्थितीमधून जात आहोत. आपण सर्व लढत आहोत, आपण सर्व प्रयत्न करत आहोत या सर्व स्थितीमधून बाहेर पडावं. आम्हा सर्वांना वाटतं की प्रभूने आम्हाला उत्तर द्यावं आणि स्थितीमधून बाहेर काढावं, अन्यथा परिस्थिती अजून वाईट होऊन जाईल. आणि आम्ही सर्वजण देवाकडे प्रार्थना करत आहोत. असं कोणी नसेल का जे प्रार्थना करत नाही. प्रत्येक जण हा प्रभूकडे हाक मारतोय का हे प्रभू तू प्रार्थनेला उत्तर दे. हे परमेश्वर, ज्या भयानक अवस्थेतून मी चाललोय, ज्या गोष्टीचा सामना मला करावा लागत आहे, माझ्यात तेवढं बळ नाही की मी त्याच्याशी लढू शकतो. पण तू देवा, जर तू पाठबळ केलं आणि जर तू उत्तर दिलं तर नक्कीच जे काही भयानक परिस्थिती सध्या उत्पन्न झाली, केवळ तूच आहे जो या भयानक परिस्थितीमधून आम्हाला बाहेर काढू शकतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रार्थना करतोय आणि मग अनेकदा अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये येतात का प्रभू सर्व का घडतंय? तू ऐकत नाहीये प्रभू, तू पाहत नाहीये. कारण जी अवस्था आपल्या समोर आहे त्या स्थितीमध्ये आपण खूप घाबरलोय आणि आम्हाला असं वाटतं, कारण आम्ही प्रार्थना करणारे लोक आहोत, मग आम्हाला वाटतं का प्रभू तू का ऐकत नाहीये? किंवा सध्याची जी परिस्थिती आहे का आपण सर्व घरामध्ये अडकून पडलोय, कुठं बाहेर जाता येत नाहीये. आणि जणांची आर्थिक अवस्था वाईट असल्यामुळं, तो कामाला कुठं न जाण्यामुळं त्याला पैसा येत नाही. आणि मग मनात असे प्रश्न आहे का प्रभू पुढं माझा उदरनिर्वाह कसा होईल? जर अशीच अवस्था कायम राहिली तर मी खाणार काय, मी जगणार कसं? आणि मग असं आम्हाला वाटतं का प्रभू तू पाहत नाहीये का? परंतु पहा, देवाचं वचन काय सांगतं का ज्यांनी कान रवला तो ऐकणार नाही का, आणि ज्यांनी डोळे दिले तो पाहणार नाही का? तर स्तोत्र या ठिकाणामध्ये 94 आणि 9 वचन तुम्ही या ठिकाणी जर वाचलं, ते तुमच्या रेफरन्ससाठी सांगतो. स्तोत्र 94 आणि त्याचं 9 वचन या ठिकाणी असं सांगतं. मी आपल्या सर्वांसाठी हे वचन वाचतो. इथं पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलंय? ज्याने कान रवला तो ऐकणार नाही काय, आणि ज्याने डोळा घडवला तो पाहणार नाही का? वचन तर सांगतं का ज्याने कान रवला तो ऐकणार नाही का, आणि ज्याने डोळे दिले तो पाहणार नाही का? मग प्रभू, तुझी लोक प्रार्थना करतायत, तू का ऐकत नाही? परमेश्वर, ज्या स्थितीमधून आम्ही चाललोय तू का पाहत नाही? मग देवा तू कुठं आहेस? असे मनात प्रश्न येईल. परंतु आज हे आम्हाला लक्षात यावं का असं होणार नाही का देव ऐकणार नाही, असं होणार नाही का परमेश्वर पाहणार नाही का? कारण परमेश्वर प्रेमळ प्रभू आहे. असं कधीच होणार नाही. ज्या मनुष्याला प्रभूने आपल्या प्रतिरूपेत बनवलं, ज्याच्यामध्ये प्रभूने आपला आत्मा फुकला, जो मनुष्य पापाच्या स्वाधीन गेला त्याला पुन्हा मिळवण्यासाठी त्याने आपला प्रिय पुत्र दिला, तो परमेश्वर आपल्या लेकराला कधीच विसरणार नाही. कारण आता आमची किंमत आहे. आम्हाला प्रभूने त्याच्या रक्ताद्वारे विकत घेतलंय, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. मग तो आम्हाला असंच सोडणार नाही. मग मनात प्रश्न येईल का बाबा तुम्ही तर प्रभूचं वचन या प्रकारे सांगताय का प्रभू आम्हाला विसरणार नाही, प्रभू आम्हाला सोडणार नाही. पण सध्याची अवस्था अशीच आहे का त्याच्याकडे बघून आम्हाला वाटतं का प्रभू ऐकत नाहीये आणि परमेश्वर पाहत नाहीये. परंतु देवाची इच्छा का आम्ही या क्षणामध्ये देवाच्या वाटण्याकडे लक्ष लावावं. म्हणून जर आमच्या मनात हा प्रश्न आहे की प्रभू ऐकत नाहीये किंवा प्रभू पाहत नाहीये, हा प्रश्न दूर होईल आणि आम्हाला कळल का नेमकं मला काय केलं पाहिजे जे कोण परमेश्वर माझं ऐकणार, नेमकं मला कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे जे कोण देव माझ्याकडे पाहणार. प्रेज द लॉर्ड. तर हा प्रश्न या क्षणी जे तुम्ही टीव्ही, यूट्यूब, फेसबुक ज्याही माध्यमातून हा संदेश ऐकत आहे, आणि जर मनामध्ये हा प्रश्न आहे का प्रभू तू ऐकत नाहीये, प्रभू तू पाहत नाहीये,
नाही, असं होणार नाही. प्रभूला ऐकायचंय, प्रभूला आम्हाला पाहायचंय, पण आम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतील का त्याद्वारे परमेश्वर आमचं ऐकणारे आणि प्रभू आमच्याकडे पाहणारे. मग त्या काय गोष्टी आहेत, त्यासाठी त्या गोष्टी प्रभूने या पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवल्या आणि ते वचन मी तुम्हासाठी या ठिकाणी दाखवणार आहे. मत्तय याचा 6वा अध्याय आणि 33 वचन. या क्षणी आपण सर्व जे तुम्ही घरी बसलेले आहात लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला वाटतं का देवाने माझी प्रार्थना ऐकावी किंवा देवाने आमच्याकडे लक्ष द्यावं, तर प्रभूचं उत्तर आमच्यासाठी काय, ते म्हणतो मी तुझ्याकडे पाहणार, मी तुझ्याकडे लक्ष लावणार, मी तुला स्थितीतून बाहेर काढणार, परंतु प्रथम मी तुला काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक, जेणेकरून देव तुमच्याकडे पाहणार आणि देव तुमची प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. मग प्रभू काय सांगतोय वाचू या ठिकाणामध्ये आपण. मत्तय 6वा अध्याय आणि 33 वचन. प्रेज द लॉर्ड. मी आपल्या सर्वांसाठी वचन वाचतोय. तसं लिहिलंय, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायपण मिळवायला झटा. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा वाचतो का प्रभूचं वचन काय, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायपण मिळवायला झटा, म्हणजे त्यावर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन स्पष्ट, साध्या आणि सोपी भाषेत सांगतंय. जसं आम्हाला वाटतं का देवाने माझं ऐकावं किंवा देवाने माझ्याकडे पाहावं, पण तसं होत नाहीये, उत्तर मिळत नाहीये. समस्या वाढत चालली, कोरोना पसरत चाललाय, जीवनातल्या समस्या वाढत चालल्या, प्रार्थना करतोय, उत्तर येत नाहीये. मग प्रभू म्हणतो का उत्तर येणार आहे, मी तुझ्याकडे पाहणार आहे, मी तुझ्याकडे लक्ष देणार आहे, पण केव्हा, ज्या वेळेस तू माझं काय लिहिलं इथे मी पुन्हा वाचतो, त्याच्यास तू माझं न्यायपण व माझं काय शोधशील, राज्य शोधशील. म्हणजे देवाची इच्छा आहे आपण देवाचं न्यायपण आणि प्रभूचं राज्य कशामध्ये आहे हे शोधलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा वाचतो, खूप सुंदर आहे, त्याचे राज्य व त्याचे न्यायपण मिळवायला झटा. कारण जर हे तुम्हाला मिळालं तर प्रभू तुमच्याकडे पाहणार. हे जर तुम्हाला मिळालं तर प्रभू तुमच्याकडे पाहणार. हे देवाचं वचन फक्त तुमच्या नाही, आम्हा सर्वांसाठी. जर आम्हाला वाटतं का प्रभूने आमच्याकडे पाहावं आणि आम्हाला दशेतून बाहेर काढावं, जर आम्हाला वाटतं का प्रभूने माझ्या गारणं ऐकावं, तर प्रभू म्हणतो का माझं राज्य शोध, माझं न्याय पण शोध, झटून शोध, म्हणजे मी तुझ्याकडे पाहणार, लक्ष देणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून ब्रदर सिस्टर्स, हा वेळ आहे का आपण देवाचं राज्य शोधलं पाहिजे. मग देवाचं राज्य कशामध्ये आहे, तर देवाचं राज्य देवाच्या आज्ञेमध्ये आहे. आणि जी आज्ञा परमेश्वर आम्हाला शिकवतो, जे बोध परमेश्वर आम्हाला करतो, आपण कसं जीवन जगलं पाहिजे, कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी प्रभूला संतोषकारक आहे हे ओळखलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. या गोष्टी या पवित्र शास्त्रामधून आपण वाचल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि ज्यावेळेस ब्रदर सिस्टर्स आपण सर्व या गोष्टी करणार, मग प्रभू का नाही आमच्याकडे पाहणार, का नाही परमेश्वर आमचं ऐकणार, नक्की ऐकणार, नक्की तो लक्ष देणार. पण आपण ते करावं जे देवाला संतोषकारक आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी लहान लेकरं खूप हट्ट करतात, म्हणतात हे दे, आपण म्हणतात का मी तुला देणार नाही, मी तुझं ऐकणार नाही. लहान लेकरं जसे कधी हट्ट करतात मोठ्या व्यक्तीकडे, आपण म्हणतो नाही तू माझं ऐकत नाहीस, मी जसं सांगतो तसं तू वागत नाही, तू अभ्यास करत नाही, तू तुझ्या अभ्यासात लक्ष देत नाही, मग म्हणून तू पण जे मागतो मला मी तुला ते देणार नाही. का? कारण जे मी सांगतो ते तू ऐकत नाही, असं मोठे लहान लेकरांना सांगतात. मग लहान लेकरं म्हणतात नाही नाही आता मी तुमचं ऐकणार, जर तुम्ही म्हणता मी तसं करणार. मग आपण पण काय म्हणतो की जर तू माझं ऐकणार तर मग मी पण तुला जे पाहिजे ते देणार आहे. अगदी तसंच जसं आपण लहान लेकरांना म्हणतो की तू माझं ऐक, मग मी तुला ते देईल जे तुला पाहिजे, आणि फक्त तेवढंच नाही त्याच्यापेक्षा उत्तम मी तुला देणार आहे. तसंच त्या बापाच्या नजरेत आपण एका लेकराप्रमाणे जे आपण त्या प्रभूचं ऐकत नाही, तो आम्हाला बोध करतो. हे पवित्र शास्त्र आमच्यासाठी, हे चर्चेस कशासाठी, ह्याद्वारे देव आपल्या मंडळीशी बोलतो, त्याचं हृदय प्रगट करतो, मला काय आवडणार आहे, मला काय संतोषकारक आहे. पण कधी कधी आपण त्याचं वचन तेवढं मनावर घेत नाही. आपण फक्त जायचं म्हणून रविवारच्या प्रार्थनेला जातो किंवा त्या ठिकाणामध्ये चर्चमध्ये बायबल स्टडी जरी असेल आपण त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाही. देवाचं वचन काय सांगतं, प्रभूचं राज्य कशामध्ये, आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष लावलं पाहिजे, आज त्या गोष्टीकडे मनुष्य फोकस करत नाहीये, आपलं लक्ष लावत नाहीये. आणि म्हणून देवाची इच्छा आहे आपण लक्ष लावलं पाहिजे, आपण त्याचं राज्य शोधलं पाहिजे. आणि जर आपण प्रभूकडे वळालो, प्रभूच्या आज्ञा मानल्या, तर मग का नाही प्रभू आमचं ऐकणार, का नाही परमेश्वर आमच्याकडे पाहणार, तो नक्की पाहणार, तो नक्की ऐकणार. पण आपण आपलं जीवन हे देवाला सोपवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ब्रदर सिस्टर्स, देवाची इच्छा आहे
आपण देवाकडे लक्ष लावावं, देवाकडे वळावं. नम्रता, लीनता, प्रेमळपण जे देवाला आवडणार आहे ते जीवन आपण जगलं पाहिजे. आता आपल्यातला जुना स्वभाव संपला पाहिजे. आपण आपलं पूर्ण जीवन येशू ख्रिस्ताप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बायबलचा जो उद्देश आहे या पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही प्रॉपर ओव्हरऑल स्टडी केला तर ते वचन एकच बोध करतात की आमचं जीवन ख्रिस्तासारखं असावं, आम्ही ख्रिस्ताप्रमाणे व्हावं आणि आम्हाला त्या बापाला गौरव मिळावा. पण आपण जर त्याप्रमाणे जीवन जगत नाही, त्याच्या आज्ञेत चालत नाही, मनाच्या व्यर्थपणात चालतो, मग लॉर्ड आम्हाला ब्लेस नाही करणार. ही अरिष्ट वाढत जाणार. आम्ही म्हणणार का देवा तू कुठे आहे, देवा तू कुठे आहे. आता प्रत्येकाला आठवतं, नाही प्रभू हे वचन आहे, नाही प्रभू ते वचन आहे. हो म्हणतो संकट समय तुला लगेच आठवतं बायबल काय सांगतं. पण ज्या वेळेस मी संकट येण्या अगोदर तुझ्याशी बोलतो, तुला सांगतो, त्या तुझ्या कानी पडत नाही, तू लक्ष लावत नाही. म्हणून देवाची इच्छा आहे आपण लक्ष लावला पाहिजे. आपण ते जीवन जगलं पाहिजे ज्याच्यामध्ये प्रभूला आनंद मिळतो. प्रेज द लॉर्ड. ब्रदर सिस्टर्स, अरिष्ट मोठं नाही, आपला परमेश्वर मोठा आहे. प्रभूकडे प्रत्येक गोष्टीचा उपाय. परमेश्वर या सृष्टीचा निर्माण करता. कोणतीच गोष्ट प्रभूच्या आटोक्या बाहेर नाही. एका क्षणात देवस्थिती बदलू शकतो, एका क्षणात परमेश्वर आशीर्वाद पुसू शकतो, एका क्षणात परमेश्वर आमचं उत्तर आम्हाला देऊ शकतो. देवाला सर्व काही पॉसिबल आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रभू हे करू शकतो. मग का होत नाहीये? कारण आम्ही प्रभूचं राज्य आणि प्रभूचं न्याय पण शोधत नाही. प्रेज द लॉर्ड. आपण देवाचं राज्य शोधलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक भाऊ मागच्या काही दिवसामध्ये मला भेटले आणि ते एका भावाला सुवार्ता सांगत होते. तो ख्रिस्ती होता आणि तो म्हटला का चल चर्चला. तर त्या भावाचं असं उत्तर होतं की मी देवाला जास्त टेन्शन देत नाही ब्रदर, मी फक्त वर्षातून एकदाच जातो, जास्त प्रभूवर माझा लोट टाकत नाही. तुम्ही दर आठवडे जाताना प्रभूला डोक्याला व्याप देत राहता, मी जास्त प्रभूला व्याप देत नाही. म्हणजे ते भावाने मला शब्द ऐकले, त्यास मन खूप खिन्न झालं की प्रभू, लोकांना अजून प्रभू समजणं गरजेचं आहे. ते अजूनही फक्त वर्षामध्ये ख्रिसमस किंवा गुड फ्रायडे किंवा पुनरुत्थान दिन इतक्याच दिवस येतात. वर्षातून फक्त एकदाच प्रभू भोजन घेतात, वर्षामधून फक्त 40 दिवसामध्येच उपवास करतात. मग ते म्हणतो का वर्षभर तुझा न्याय पण कुठे आहे? तू माझ्या राज्यात नाही, तू माझ्या मार्गात नाही, तू माझ्या वाचनात बसत नाही. आणि जर मी खरोखर आता या क्षणी आलो तर तू इथंच राहशील. आणि सध्याची अवस्था अशी भयानक आहे, तर ख्रिस्त विरोधकाच्या काळात कशी अवस्था असणार? एक इमॅजिन करा, एक चित्र आपल्या समोर आणा का सध्याची अवस्था कशी आहे, ख्रिस्त विरोधकाच्या काळामध्ये किती भयानक अवस्था असणार आहे. मग जर आता अशी अवस्था आहे तर त्या काळामध्ये आपण टिकणार का? देवाची इच्छा नाही चर्च आपण परीक्षेत पडावं. या सर्व गोष्टी आमचे डोळे उघडण्यासाठी, या सर्व गोष्टी आम्हाला फिरवण्यासाठी, या सर्व गोष्टी आम्हाला प्रभूत आणण्यासाठी. पण आपण देवाकडे लक्ष लावलं पाहिजे. आपण देवाचा मार्ग जाणला पाहिजे का प्रभूला काय आवडणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज देवाकडे वळा. हा संदेश तुम्ही पाहताय, आपल्या अंतःकरणात जर आपलं जीवन सरळ नाहीये तर आपण पश्चाताप करावा, आपण देवाकडे वळावं. मी मनातून सांगत नाही, या सर्व स्थितीला घेऊन ज्यास मी प्रार्थना करत होतो. आणि प्रभू म्हणला का तुझ्यासाठी ही प्रथम स्थिती असेल तुझ्या आयुष्यातली. पण मी माझ्या लोकांना या सर्व जीवनक्रमात मी पाहिलंय, उत्पत्तीपासून आतापर्यंत प्रभूच्या म्हणजे कालावधीमध्ये अनेक लोक येऊन गेले, माझ्यासारखे अनेक लोक येऊन गेले, अनेक जनरेशन्स येऊन गेल्यात. आणि प्रभूने प्रत्येकाला चेक केले, प्रभूने प्रत्येकाला पाहिले. आमच्यासाठी खूप वेगळं असेल, पण प्रभू म्हणतो का अशा वेगवेगळ्या पिढ्या येऊन गेल्या. मी लोकांना पाहिलंय, त्यांचं हट्टीपण पाहिलंय, त्यांचं वळणं पाहिलंय, त्यांचं तुटणं पाहिलंय, ते ब्लेस होताना पाहिलेत. माझी इच्छा आहे काय आम्हाला कळावं, आज देवाची इच्छा आहे का आम्ही ब्लेस व्हावं चर्च, पण आपण वळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा प्रभू काय म्हणतो या ठिकाणामध्ये. मी एक वचन आपल्या सर्वांसाठी घेईल. सफन्या आता 2रा अध्याय त्याचं 1 ते 3 वचन मी या ठिकाणी वाचणार आहे. जुन्या करारामध्ये आहे सफन्या 2रा अध्याय त्याचं 1 ते 3 वचन. आता जर तुमच्याकडे पंडित रमाबाई हे बायबल असेल तर तिथे शीर्षक दिलंय आणि मी ते शीर्षक तुम्हासाठी वाचणार आहे. बायबल मी पंडित रमाबाई मधून वाचत आहे आणि त्याचं शीर्षक असं आहे, वचन मी वाचणार आहे 2रा अध्याय 1 ते 3 वचन. पण शीर्षक काय लिहिलं मी तुम्हासाठी इथं वाचतो. पश्चाताप केल्याने क्रोधाचा दिवस चुकवता येईल. लिहून घ्या, तुमच्या माइंड मध्ये हायलाइट करा. इथं काय लिहिलंय? पश्चाताप केल्याने क्रोधाचा दिवस चुकवता येईल. म्हणजे त्या क्रोधापासून तुम्ही वाचले जाल, या कोरोनापासून तुम्ही वाचले जाल. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी पश्चाताप पाहिजे. आणि म्हणून आज जो विषय आपण घेत होतो तो विषय या संदर्भात होता का आमचा उपाय
या कोरोनापासून वाचण्याचा उपाय हा पश्चाताप आहे, देवाची नम्रता आहे, देवाची लीनता आहे. याचा मी पश्चाताप करू, मग परमेश्वर ते मेडिसिन पण बाहेर आणेल आणि आपला गौरव तो करून घेणार. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की आपण पश्चाताप केला पाहिजे, आपण वळलं पाहिजे जुन्या जीवनातून. आता काही लोकांचा पश्चाताप खूप सिंपल असतो, हे प्रभू कळत न कळत पाप केलं असेल मला क्षमा कर, झाली प्रार्थना, झाला पश्चाताप. याला पश्चाताप म्हणत नाही. ही फक्त अर्ली प्रोसेस आहे का तुम्ही देवाकडे प्रार्थना केली. आता ज्या वाईट गोष्टी आपल्या आतमध्ये आहे ते सोडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि जर तुम्ही ते प्रयत्न करता मग तो पश्चाताप पूर्ण होतो. नाहीतर अनेक लोकांचा पश्चाताप खूप सिंपल असतो, कारण आता थोड्या दिवसामध्ये आम्हाला माहिती आहे का 7 शब्द होतील आणि मग आम्ही पश्चाताप करणार, प्रभू क्षमा कर, प्रभू तसं कर. प्रभू म्हणतो ही प्रार्थना एक टिपिकल प्रार्थना झाली जी दरवर्षी तू करतो, पण तुझ्यात परिवर्तन मला दिसत नाही. पश्चाताप म्हणजे परिवर्तन आहे, पण आम्हाला वाटतं का पश्चाताप म्हणजे फक्त 2 मिनिटाची प्रार्थना आहे. नाही, ती अर्ली स्टेज आहे त्या पश्चातापाची. का वचन आलं, तुम्हाला स्पर्श केलं, तुम्ही अंतःकडनं तुटले, हे प्रभू मला माफ कर, मी असं करणार नाही. पण त्यानंतर तू खरोखर तसं करत नाही हे प्रभू पाहतो. पण अनेक लोकांची प्रार्थना संपते आणि पुन्हा तेच. पण देवाची इच्छा आहे का अंतःकरणातून आपण त्या जुन्या गोष्टी, ते वाईट, ते पाप जे देवा विरुद्ध आहे, जे देवाच्या आज्ञेच्या भलतीकडे घेऊन जातं, या प्रत्येक गोष्टी आपण सोडल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आता हे वचन मी आपल्या सर्वांसाठी पुढे वाचतो. इथं पुढे काय लिहिलंय, हे निर्लज्ज राष्ट्र पहा, सफन्या आणि बोध करताना प्रेमाची भाषाने वापरली. माझ्या लेकरा, माझ्या प्रिया, माझ्या बंधूंनो, जसं पत्रांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. किती प्रेमळ भाषा आहे त्या ठिकाणी पाऊलांची. पण इथं काय शब्द वापरलेत सुरुवातीचे, हे निर्लज्ज राष्ट्र. निर्लज्ज म्हणजे काय आता तुम्हाला माहित असेल, पण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो. निर्लज्ज हा शब्द कोणाला वापरण्यात येतो का ज्याला सगळं माहिती आहे, ज्याला सगळं कळतंय, पण तरी पण तो त्या गोष्टी करतो ज्या देवाच्या विरोधात आहे, मग त्याला परमेश्वर निर्लज्ज म्हणतो. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो, खूप सुंदर आहे. निर्लज्ज राष्ट्र, हे माझ्या प्रिया, हे माझ्या लेकरा, असं परमेश्वर बोध करत नाहीये. शब्दांची रचना कशी केली, निर्लज्ज म्हणजे तुला सगळं माहिती आहे, तुला सगळं कळतंय, पण तरी तू देवाचं वचन मनावर घेत नाही, म्हणून तू निर्लज्ज आहेस, असं पवित्र शास्त्रामध्ये वर्णन केलंय. मग कदाचित जे वचन त्या काळामध्ये वापरलं होतं ते वचन आज आम्हाला लागू पडतंय. आम्हालाही सगळं माहिती आहे, आम्हालाही अनेक लोकांना बायबल कळतंय. असं नाही का जे तुम्ही टीव्हीवर पाहताय तुम्हाला पहिल्यांदाच कुणी पवित्र शास्त्रातून सांगतंय. याच्या अगोदर पण तुम्ही देवाचं वचन ऐकलंय, पण ते मनावर नाही घेतलं. प्रेज द लॉर्ड. पण देवाची इच्छा का मनावर घे, अन्यथा तू कसा आहेस, निर्लज्ज आहे. पण देवाची इच्छा आहे का निर्लज्जांनी पण काय व्हावं, सुधरावं. पुढे काय लिहिलं या ठिकाणामध्ये, तुम्ही एकवट व्हा, होय तुम्ही एकत्र जमा, ठराव प्रसवेल आणि दिवस भुसासारखा उडून जाईल. घरामध्ये प्रार्थनेला बसा, प्रभूच्या वचनाला आठवा, प्रभूने काय सांगितलंय, काय शिकवलंय. व्यक्तिगत त्याच्यावर आपलं आत्मपरीक्षण करा का प्रभू त्याच्याप्रमाणे मी चालतोय का. कारण पुढचा शब्द काय सांगतो दुसरा, ठराव प्रसवेल म्हणजे काय, म्हणजे जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, सांगण्यात आलंय ते होणार आहे, ते बदलणार नाही. परमेश्वर येणार आहे, प्रभू येणार आहे. जे प्रभूत नाही ते राहणार आहेत, ते राहणार आहेत. परमेश्वर म्हणतो का ठराव प्रसवेल, जे बोललो मी ते होणार, ते बदलू शकणार नाही. पण माझी इच्छा आहे तू जीवन बदल, म्हणजे तू इथं राहणार नाही, तू स्वर्गाच्या राज्यात घेतला जाशील आणि सध्याच्या कोरोनापासून पण तू वाचल्या जाशील. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणामध्ये देवाची इच्छा आहे का तो दिवस येण्यापूर्वी आपण देवाकडे वळलं पाहिजे. आणि पुढे असं लिहिलंय, यहोवाचा संतप्त क्रोध तुम्हावर येईल, त्यापूर्वी यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुम्हावर येईल, त्यापूर्वी तुम्ही एकत्र जमा. मग एकत्र जमा म्हणजे का, प्रभू काय सांगतो, फेलोशिप मध्ये या, घरामध्ये प्रार्थना करा. इवन तुमच्या घरामध्ये जरी सध्या सहभागितेची बंदी बाहेर जाण्यासाठी आहे, परंतु जीसस इंडिया टीव्ही एक माध्यम आहे का, या माध्यमातून तुम्ही देवाचं वचन ऐका. फेसबुक, युट्यूब अजूनही देवाची कृपा आहे, हे माध्यम ओपन आहेत, याद्वारे तुम्ही देवाचं वचन ऐका. पवित्र शास्त्र तुमच्या घरामध्ये आहे, यातून तुम्ही देवाचं वचन ऐका आणि आपलं हृदय वळवा. प्रेज द लॉर्ड. पुढे काय लिहिले, पुढे खूप सुंदर आहे, पृथ्वीतल्या सर्व नम्र जनांनो, ज्या तुम्ही यहोवाची विधी पाळले आहेत ते तुम्ही त्याला शोधा, न्याय पण शोधा. काय लिहिलंय, न्याय पण शोधा, नम्रता शोधा, कदाचित यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही लपवले जाल. प्रेज द लॉर्ड. सध्या आपण काय करतोय, लपतोय, घरात बसा, म्हणजे दडून राहा, तो कोरोना तुम्हाला शिरू नये.
ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून आपण लपून बसतो. आपण घरामध्ये आहोत आणि असं आव्हान केलं जातंय, घरामध्ये आहात सुरक्षित आहात, घरामध्ये आहात सुरक्षित आहात. मग देवाची इच्छा आहे का सुरक्षा देवाची आज्ञा देते, सुरक्षा प्रभूचं वचन देतं. आणि म्हणून जर देवाच्या वाचनात आणि देवाच्या आज्ञेत तुम्ही असाल तर मग तुम्ही सुरक्षित आहात आणि कोणती गोष्ट तुम्हाला भेदू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर उपाय पाहिजे असेल तर उपाय जो आहे तो पश्चातापामध्ये आहे, उपाय जो आहे तो परमेश्वराकडे आहे आणि आपण प्रभूकडे वळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे का या क्षणी जे तुम्ही टीव्ही, यूट्यूब, फेसबुक ज्याही माध्यमातून ऐकता, देव तुमची भेट घेते आणि नक्कीच परमेश्वर ह्याद्वारे प्रत्येकाचं आमचं मन बदलेल आणि प्रभू त्याचा उपाय आम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. पण त्या अगोदर मी अजून या वाचनामध्ये जाणार आहे का परमेश्वरचा क्रोध येतो, कारण आम्ही आज्ञेत नसतो, आम्ही भयात नसतो. आम्हाला कधी कधी वाटतं का पैसाच सगळं काही आहे, नावच सगळं काही आहे, ओळखच सगळं काही आहे, किंवा आम्हाला वाटतं का त्या ठिकाणी गेल्यानंतर असं होईल. म्हणजे देवाला आम्ही अनुसरत नाही, देवाला आम्ही मोठं स्थान देत नाही. आम्ही सगळं मोठं स्थान पैशाला, ओळखीला, हुद्द्याला किंवा एखाद्या वस्तूला, इवन गावाला. आम्हाला वाटतं का नाही त्या मोठ्या शहरात गेलं ना माझं चांगलं होईल, पण देवाला अनुसरत नाही. प्रभू असं म्हणत नाही की तू मोठ्या शहरात जाऊ नको, मोठ्या शहरात जाऊन काम करू नको, पण पहिले देवाच्या अधीनतेत जा, देवाच्या पाय धर, मग परमेश्वर तुला उंच करणार. पण आम्हाला वाटतं का उंच करणं हे प्रभूच्या हातात नाही, उंच करणं हे मोठ्या शहरांच्या हातात आहे. मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर मी मोठं बनणार नाही. तू जर देवाला अनुसरशील तर देव तुला मोठं करणार. मिसअंडरस्टँडिंग करू नका. मोठ्या शहरात, मोठ्या सिटीज मध्ये नक्की जा, जॉब करा, पण बुद्धीवर अनुसरून करू नका. देवावर अवलंबून राहून करा, म्हणजे परमेश्वर तुम्हाला खरोखर मोठं करणार. प्रेज द लॉर्ड. पण सध्याची स्थिती तशी नाहीये. माणूस परमेश्वरापेक्षा बुद्धीला, वास्तुस्थिती जी आपल्या समोर असते त्या स्थितीला जास्त प्राधान्य देतो, देवाला कमी लेखतो आणि म्हणून गडबड होते. देव पाहतो का माझे लोक माझ्याकडे वळत नाही, माझे लोक मला विचारत नाही, माझे लोक माझ्या पायापाशी बसत नाही. ते लोक सर्व काही आपल्या बुद्धीने, मनाच्या व्यर्थतेने चालतात. आणि मग कधी कधी प्रभूला हे ज्ञान शून्य करावं लागतं, दाखवावं लागतं का बुद्धी, कल्पना, वस्तू, जागा काहीच नाही, शेवटी जे काही ते प्रभूचं आहे. आणि आता सध्या स्थिती आली का माणूस झुकायला लागला आणि तो म्हणू लागला आता बाबा बाकी काही नाही, आता फक्त प्रभूच आहे जो या स्थितीमधून आम्हाला बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्हाला कळतंय देवाचा आत्मा ठिकाणी बोलत आहे. नक्की लॉर्ड तुम्हाला याच्यातून बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्यासाठी आम्हाला देवाचं वचन ऐकायचं. आता प्रभूने असं ह्या सफरण्याच्या पुस्तकात हे का बोध केला, त्याच्या मागचं कारण काय होतं? 12व्या ठिकाणामध्ये खूप सुंदर एक वचन या ठिकाणी पुन्हा सफरण्या याचा पहिला अध्याय आणि त्याचे काही वचन मी वाचतो का परमेश्वर सफरण्याद्वारे त्यांना वॉर्निंग देतोय, चेतावणी देतो. काय असं स्थिती निर्माण झाली होती? 12व्या ठिकाणामध्ये यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे, तो जवळ आहे आणि फार त्वरा करतो. यहोवाच्या दिवसाची वाणी होते, तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. मी पुन्हा एकदा हे वचन तुम्हासाठी वाचतो. इथं असं लिहिलंय, यहोवाचा मोठा दिवस जवळ आला आहे, तो जवळ आला आहे आणि फार त्वरा करतो. यहोवाच्या दिवसाची वाणी होते, तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. आता मी पुढे वचन वाचतो, परंतु नंतर मी याचं डीप प्रगटीकरण देईल. काही असं लिहिलंय, तेथे वीर म्हणजे बलवान लोक दुःखाने ओरडत आहे. आणि पुढे असं लिहिलंय, तो दिवस क्रोधाचा दिवस, पीडेचा व संकटाचा दिवस, उजाडीचा व ओसाडीचा दिवस, अंधाराचा व काळोखाचा दिवस, आभाळाचा व दाट अंधकाराचा दिवस असा आहे. तो तटबंदीच्या नगराविरुद्ध व उंच दुर्गाविरुद्ध करण्याचा शब्द व आरोळी असा दिवस आहे. आणि मी मनुष्यांवर पीडा आणीन, तेव्हा ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले आहे आणि त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जातील व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकले जाईल. यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे रुपये किंवा त्यांचे सोने त्यांना सोडू शकणार नाही, परंतु त्यांच्या आवेशाच्या अग्नी सारी भूमी खाऊन टाकली जाईल, कारण तो देशातल्या सर्व राहणाऱ्यास त्वरित अंत करील. आणि त्याच प्रकारे दुसरा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी मी अजून एक वचन वाचणार आहे. जी उल्हासित नगरी निर्भय राहत होती आणि आपल्या मनात म्हणत होती मीच आहे आणि माझ्या वाचून दुसरा कोणी नाही, ती ही आहे, ती कशी ओसाड स्थळे व पशु बसण्याचे स्थान झाली आहेत. जो कोणी त्याच्या जवळून जाईल तो फुत्कार करील व आपला हात हलवील.
हे जे वचन मी वाचले तुम्ही नक्की पुन्हा एकदा तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये वाचा. पण एक गोष्ट मी पुन्हा या ठिकाणी घेईल का परमेश्वर त्यांना या ठिकाणी सांगते का तुम्ही पश्चाताप करा. कारण अवस्था अशी होती का तो या ठिकाणी मध्ये काय म्हणतो, पुन्हा वाचतो या ठिकाणामध्ये पहिला अध्याय आणि त्याचं 14 वचन निम्म वाचणारे ते तो वीर दुःखाने ओरडत आहे. आता मला माहिती वीर म्हणजे बलवान, पण तो म्हणतो का बलवान दुःखाने ओरडत आहेत. म्हणजे सध्याची अवस्था अशीच आहेत ना का जरी टेक्नॉलॉजी इतकी पुढे आहे पण ते हतबल आहेत, उपाय मिळत नाही. जसं पवित्र शास्त्रात सांगितलं की वीर जे आहेत ते दुःखित आहेत कारण त्यांना उपाय सापडत नाहीये. एक स्थिती अशी येते का माणूस देवाला बाजूला करतं आणि मग ज्ञानाला सर्व काही समजू लागतं. माणसाने बुद्धीला सर्वस्व देऊन टाकलं, वर्चस्व, प्रभूला ते मोजत नाही. आणि म्हणतो का वीर जे आहेत ते दुःखाने ओरडतात कारण त्यांचं वीर पण त्यांना उपाय मिळू देत नाहीये. आणि पुढचं खूप सुंदर वचन आहे, मी 16 वचन वाचेल का तो तटबंदीच्या नगराविरुद्ध व उंच दुर्गाविरुद्ध करण्याचा शब्द व आरोळी असा दिवस आहे. आता शब्द वापरलाय तटबंदीचे नगर व उंच नगर, म्हणजे असे राष्ट्र होते का जे खूप बलवान होते, ज्यांच्याकडे मोठमोठे शस्त्र आहेत, सैन्य आहे, बळ आहे, टेक्नॉलॉजी आहे, इवन डॉक्टर्स आहेत, मेडिसिन्स आहेत, ते प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आहेत. ते चंद्रावर जात आहेत, मोठमोठे शोध लावतायत, मोठमोठे उपक्रम राबवतात. पण तो काय म्हणतो तटबंदीचे नगर, उंच उंच नगर, त्यांच्या विरोधात मी आरोळी केली, त्यांच्या विरोधात मी करण्याचा शब्द हे केला. म्हणजे आता हे मोठमोठे राष्ट्र पण हल्लेत, कोणाला उपाय सापडत नाहीये. परंतु जर आम्ही प्रभूकडे वळालो, पश्चाताप केला तर प्रभू नक्कीच उपाय दिला. आणि अजून एक लास्ट वचन जे 3रा अध्याय आणि 15 वचन घेतलं, जी उल्हासित नगरी निर्भय राहत होती आणि आपल्या मनात म्हणत होती का मीच आहे आणि माझ्या वाचून दुसरं कुणी नाही, की जागेंना, बुद्धीला, ज्ञानाला, पैशाला, ओळखीला, यालाच टेक्नॉलॉजीला सगळं काही म्हणू नका. प्रथम स्थान आपण देवाला दिलं पाहिजे का परमेश्वर आहे आणि प्रभूच्या भयात आपण राहायला पाहिजे. जर देवाचं भय असेल तर 100% परमेश्वर आमच्यावर कृपा करुणा करणार आणि ह्या करुणापासून परमेश्वर आम्हाला वाचवणार. म्हणून देवाची इच्छा का आपण पश्चाताप करावं आणि देवाच्या अधीनतेत चालावं, देवाला काय संतोषकारक हे ओळखून घ्यावं. आणि मग जर आम्ही असं केलं तर 100% उपाय येईल आणि प्रभूचा गौरव होणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज नियमितपणे ज्यावेळेस रस्ते मोकळे होतील चर्चला जा, प्रभूचं वचन ऐका, पळू नका. कारण आम्ही असं पाहिलं का लोकांना वेळ नव्हता. आठवड्यात एक दिवस आपण देवाच्या महिमेसाठी दिला पाहिजे, पण तू स्थिती इतकी भयानक झाली होती का लोक एक देखील दिवस देत नव्हते. म्हणायचे नाही आम्हाला जमतच नाही, आम्हाला कामामुळे ऍडजस्टच होत नाही, किंवा मग घरात जर कोणाला म्हणलं ते म्हणणार नाही हे लेकर उशिरा उठतात आणि मग आमचा टाइमच आम्हाला मॅच होत नाही, त्याचा टायमिंग निघून जातो. म्हणजे इतकं इझिली आणि इतकं कॅज्युअली आपण देवाला घेतलं का देवाला स्थानच नाही राहिलं जीवनामध्ये. आम्ही देवाला म्हणजे फक्त जीवनात देव असावा आणि तो त्या देवाचा अभिमान फक्त आम्हाला 25 डिसेंबरला आणि फक्त गुड फ्रायडेच्या निमित्ताने, आणि नंतर त्या देवाचं घेणं देणं नाही आमच्या जीवनामध्ये, आम्हाला वेळच नाही. म्हणजे अशी अवस्था आमच्या लाईफमध्ये आली की आम्ही प्रभूला विसरून चाललोय. त्याला फक्त एक देव म्हणून ठेवलंय, बाबा तुला फक्त 25 तारीख आणि गुड फ्रायडेच्या निमित्ताने तुझी आठवण करू, त्याच्या पलीकडे देवाला स्थान नव्हतं. पण या सर्व स्थितीत परमेश्वराची ओळख आम्हाला नवीनतेने व्हावी का आज आमच्या लाईफमध्ये जर अधिक कसली आम्हाला गरज आहे ते म्हणजे देवाच्या अनुग्रहाची, आणि तो त्यांनाच मिळेल जो प्रभूच्या भय धरणार. म्हणून ब्रदर्स आज टीव्ही माध्यमातून, युट्यूब किंवा फेसबुक या माध्यमातून जर हा मेसेज तुम्ही ऐकताय तर आठवड्यातला एक दिवस तुम्हाला प्रभूला द्यायचा आहे. परमेश्वर असं म्हणत नाही का तू उद्योग करू नको, प्रभू असं देखील म्हणत नाही का तू कामाला जाऊ नको, असं या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही. देव म्हणतो का उद्योगी असा, नक्की तुम्ही काम करा, पण आपण एवढं काम करतो का आम्हाला देवालाच टाइम नाही राहत. आम्ही म्हणतो का नाही मग एक दिवस स्वतःसाठी, अरे तो दिवस तुझ्यासाठी दे, पण तो दिवस चांगला असावा, येणाऱ्या दिवशी तू आनंद घ्यावा, म्हणून तो एक दिवस तू देवाला दे. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या, आम्हाला कारणाने सांगायचे. पास्टर्स किंवा जेही चर्चचे ब्रदर सिस्टर तुमच्याकडे तुम्हाला आमंत्रण देतात की ब्रदर्स प्रार्थनेला या, प्रार्थनेला या, त्यांना काय असं मोठं बक्षीस मिळणार नाही, पण त्यांना प्रभू समजला कारण बाबा प्रभूच आहे आणि प्रभूमध्ये जीवन आहे, म्हणून ते तुम्हाला इनकरेज करतात, अप्रोच करतात, प्रार्थनेकडे या, प्रार्थनेकडे या. पण कधी कधी आम्ही त्या लोकांचा कंटाळ करतो, अरे बाबा यांना काम धंदे नाही आहेत आणि येतात चला प्रार्थना, चला प्रार्थनेला. नाही, असा दिवस समोर येऊ नये म्हणून ते तुम्हाला बोलवत होते का प्रार्थनेला या, प्रभूकडे या, जेणेकरून एक सुरक्षा कवच तुमच्यावर राहील. प्रेज द लॉर्ड. सध्याची अवस्था किती भयानक आहे, कुठं कोणाला जाता येत नाही, आणि जर कोणाचं वारलं तर ते विधी देखील कोणाला जाता येत नाही, इतकी भयानक अवस्था आहे. आज सुट्टी आहे पण फिरता येत नाही, आज पैसे आहेत पण तुम्हाला खाण्यासाठी बाहेर परमिशन नाहीये. असं आपण म्हणतो ना, मेलं गेलं सगळं इथेच राहिलं.
आज जिवंत असताना सगळं इथंच राहतंय. येस, आपण काय म्हणतो अनेकदा असं लोक म्हणतात की मेल्यानंतर सगळं इथं सोडून जायचंय. अरे पण जिवंत असताना आज अवस्था तशी आहे का तुझ्याकडे सगळं असून त्याचा उपभोग तुला घेता येत नाही, तुझ्या घरात तुला बसून राहावं लागतंय. मग या स्थितीमधून देवाची इच्छा आहे की आमचे नेत्र उघडावेत आणि आम्ही पश्चाताप करावं. एक शेवटचं उदाहरण मी घेईल निनवे राष्ट्राबद्दल. कारण निनवे राष्ट्र हे असं राष्ट्र होतं का जे प्रभूला ओळखत नव्हतं, म्हणजे त्यांचे वेगळे देव होते. परंतु त्यांचं पाप वाढल्यामुळं प्रभूने आपला एक संदेष्टा तिथं पाठवला आणि त्यांना सांगितलं की राष्ट्राचा नाश मी करणार. प्रभूने उपाय नाही सांगितले. या अगोदर मी काही मेसेज घेतलेत का संकटाबरोबर देवाने उपाय पण दिले, पण निनवेला प्रभूने उपाय सांगितला नाही का तुम्ही असं करा मग मी तुम्हाला ब्लेस करणार. तिथं प्रभूने फक्त भविष्यवाणी सांगितलं की या राष्ट्राचा मी नाश करणार आहे, फक्त एवढंच सांगितलं. ते परके लोक ज्यांना प्रभू माहित नाही त्या लोकांनी गोंताट नेसलं, पश्चाताप केला आणि देवाचा क्रोध फिरवला. म्हणजे ज्यांना प्रभू माहित नाही त्यांनी प्रभूचं मन जिंकलं. त्यांना कळलं की प्रभूला काय संतोषकारक आहे हे निनवेच्या लोकांना कळतं. म्हणजे त्या लोकांना ज्यांचं दूर दूरपर्यंत परमेश्वराशी घेणं देणं नाही, म्हणजे प्रभू काय सांगतोय, काय बोध करतो, माझ्या लोकांना कळत नाही मला काय संतोषकारक आहे. आपण ओळखावं की देवाला कशामध्ये आनंद आहे. परमेश्वराची इच्छा आहे ब्रदर सिस्टर्स, आपण देवाकडे वळावं. म्हणून जर वाईट गोष्ट तुमच्यामध्ये असेल तर ती वाईट गोष्ट सोडून टाका. पाप तुम्ही करत असाल हे पाप तुम्ही टाकून द्या. आता हे जे घडतंय ह्या घडण्याद्वारे आमची नेत्र आमची बुद्धी ओपन झाली पाहिजे. आता कळलं पाहिजे प्रभू आहे, कारण याच्या पूर्वी पण अशा अनेक संदेश दिले प्रभू येणार आहे, आध्यात्मिक संपत्ती साठवली पाहिजे, देवासाठी जगलं पाहिजे. लोक सिरियसलीच घेत नव्हतं. त्यांना वाटत हा बायबल मधला एक विषय आणि विषय शिकवला. अहो विषय नाही, हे प्रॅक्टिकल आहे, हे घडणार आहे, ते घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या. पण प्रभूला धन्यवादच या स्थितीसाठी पण का चला ह्या निमित्ताने तरी आता आमचे डोळे उघडतील का परमेश्वर येणार आहे आणि आम्हाला देवासाठी जगायचंय. आणि देवासाठी नाही, आम्हाला ब्लेसिंग्स मिळावेत, आमचं लाईफ वाचावं म्हणून आम्हाला प्रभूमध्ये चालायचंय. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज पश्चाताप करा, प्रभूकडे वळा आणि परमेश्वर उपाय देईल आणि आमचं आयुष्य वाढणार ब्रदर सिस्टर्स. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे या वाचनाद्वारे परमेश्वर मला आम्हा सर्वांना बोध करत आहे आणि आपण अंतःकरणातून प्रभूचे वाचन, प्रभूचे मार्ग शोधू आणि प्रभू आम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. मी या क्षणी प्रार्थना करणार आहे आणि जर हे वचन तुम्हाला वाटतं का प्रभूतून आहे तर प्लीज प्रभूला शोधा, प्रार्थना करा, आपलं जीवन देवाला द्या आणि प्रभूचा गौरव करा.